सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील कवटाळी, शिरढोण, वाकरी, गादेगाव, गोपाळपूर, मुंडेवाडी, कोंडारकी, चळे, आंबे, रांजणी, शिरगाव, ओझेवाडी आदी ग्रामीण भागातील गावभेट दौरा झाला। यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, या मतदारसंघात आजपर्यंत भाजपचे 5 खासदार झाले, 10 वर्ष केंद्रात राज्यात सत्ता आहे, पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले नाही। आम्हाला राम महत्त्वाचाच आहे, पण रामासोबत कामही महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर खडाडून टीका केली। 25 वर्ष बीजेपीने सोलापूरसाठी काही केलं नाही आणि मागचे 10 वर्ष ज्या थाटात माटात आले, मोदीजी म्हणाले मी 15 लाख लावूंगा, भाइयों और बहनों रोजगार देईन, हे देईन, सगळ्यांनी त्यांना मतदान केलं। सगळ्यांना वाटलं की या बाबा काहीतरी करेल आपल्यासाठी। 5 वर्ष थांबले, परत पुन्हा त्यांना आणलं, 10 वर्ष झाली आणि आता आपल्याला कळतं की आपल्यासोबत खूप मोठी खेळ खेळण्यात आली। लोकसभा निवडणूक 7 मेला सोलापुरात लागली आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्यांनी जास्त आमोशन पौर्णिमे बघितले, पण ही निवडणूक तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे आणि म्हणून आपल्याला निर्णायक मतदान ह्या वेळेस करायचं आहे। कारण का जसं आपण म्हणतो की करो या मरो, म्हणजे मेक और ब्रेक ही निवडणूक असणार आहे। गेले 10 वर्षात जी फसवणूक आपली झाली आहे मोदी सरकारच्या माध्यमातून किंवा भाजपला 2 वेळा इथे खासदार निवडून दिला लोकांनी, 2 तर मी अलीकडचं सांगते, त्याच्या आधी 15 वर्ष, म्हणजे टोटल बघितलं तर 25 वर्ष भाजपचा खासदार सोलापूरवर होता आणि काँग्रेसला फक्त 15 वर्ष मिळाली, तरी भाजप एवढं अकार्यक्षम ठरलं। ज्या शोशायरीने मोदी सरकार आलेलं की आम्ही 15 लाख देऊ आणि हे देऊ आणि ते देऊ, पण मागच्या 10 वर्षात एकही गोष्ट आपल्याला मिळाली नाही आहे। हा आपल्या लोकांसोबत झालेला खूप मोठा विश्वासघात आहे आणि जर आपण परत फसलो तर नुकसान आपला होतो, नुकसान दुसऱ्यांचा होत नाही। आज सोलापूर जिल्ह्याचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, जे सोलापूर लोकसभा मतदारसंघ शिंदेसाहेबांनी एवढा पुढे आणलेला तो आज मागे पडला। कारण का 10 वर्षात ना पाण्याचं नियोजन करू शकले, आपल्या देशाचा जो कणा आहे शेतकरी, ना त्यांना पीक विमा व्यवस्थित त्या ठिकाणी मिळतोय, ना पिकाचा भाव मिळतोय, ना दुधाचा दर मिळतोय आणि पाण्याचं नियोजन साधं हे लोक करू शकत नाही। आज तहानलेला हा पूर्ण भाग आहे आणि किरकोळ मागण्यात मला सांगा, एक 500 कोटीची मंगळवेढ्याची उपसा सिंचन योजना राबवू शकले नाही, पण एका आमदाराला द्यायला यांच्याकडे 50 कोटी कसे येतो? तेवढे जर 10 आमदारांना नाही दिले असते तर आपली उपसा सिंचन योजना लागू झाली असती, पण ह्यांना सत्तेशिवाय दुसरं काही नको आहे। पत्रकारांवर हुकुमशाही, कोर्टावर हुकुमशाही, आज व्हॉट्सॲप बघा, यूट्यूब बघा, टीव्ही बघा, सगळं तेच आहे। म्हणजे एवढं खोटं बोलताय। मागच्या 10 वर्षात जी तुमची फसवणूक केली तीच फसवणूक आता पुन्हा करत आहे। सगळीकडे ते दिसत आहेत आणि ते लोकांना असं दाखवायचा प्रयत्न करतायत की सगळं व्यवस्थित आहे, सगळं ठीक आहे। मग वस्तुस्थिती तुमच्या समोर कशी पोहोचेल जर सगळीकडे चौकडे खोटं आहे आणि त्यांचे आमदार आणि खासदार पण खोटं बोलतात? खरं तुमच्या बाजूने कोण बोलतं? जी वस्तुस्थिती मांडायची आहे की ते लोक कशी फसवणूक करतात हे तुमच्या समोर मांडणारे कमी लोक राहिले आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे। पूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकमेव काँग्रेसची आमदार मी आहे, आणि म्हणून मी दिलखुलासपणे तुमच्या बाजूने बोलणार आणि मोदींच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार आणि विरोध करायचा म्हणून नाही, पण त्यांनी जे 10 वर्षात आपला विश्वासघात केला, त्यांनी जे तुमच्याकडून मतदान घेऊन एवढी मोठी फसवणूक केली आहे, तर त्याच्या विरोधात मी बोलणार। आणि माझ्याकडे काय कारखाने नाही, सोसायटी नाही, बँक नाही, म्हणून मी काय ईडीला घाबरत नाही। एक आधारावर मतदान करायला जर प्रवृत्त करत असतील, काम न करता फक्त धार्मिक आधारावर जर मतदान करायला प्रवृत्त करत असतील तर लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि आपल्या देशाला कीड लावायचा प्रयत्न करतायत।
आणि अशा वेळेस या साधू संतांची गाव पंढरपूर, मला कोणीतरी म्हणालं त्या दिवशी की आता राम मंदिर करतात आणि जय श्री रामचा नारा लावतात, पण आपण अनेक वर्षापासून राम राम पाहुणा म्हणतोच की, आपण अनेक वर्षापासून रामकृष्ण हरी म्हणतोच, आणि ते आम्हाला काय राम सांगतात, कारण का आमचा विठ्ठलाचा आमचं पावन नगरी आहे. जेव्हा 80 वर्षाचा वयस्कर माणूस घरी असतो आणि 8 वर्षाचा लहान मुलगा विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी येतो, तेव्हा तो 80 वर्षाचा माणूस पण त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो माऊली घरी आला तो. ही आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती. आणि राम सगळ्यांसाठी महत्वाचे, पण रामासोबत काम पण तेवढंच महत्वाचं आहे, धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे. मला कोणीतरी सांगितलं की एवढा अहंकार आहे की रामाच्या ऐवजी स्वतःची पण मूर्ती लावण्यासाठी तयार असते. पण एवढा अहंकार कसा असू शकतो, कारण काम काय केलंय. आज शेतकरी मरतायत पंजाब आणि हरियाणामध्ये, पण तुम्हाला दाखवलं जात नाहीये. आज मणिपूरमध्ये खरी परिस्थिती काय ही तुम्हाला दाखवली जात नाही. तिकडे मंगळवेढा तालुक्यातले एवढे दुष्काळग्रस्त गाव आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय भालके साहेबांनी पाठपुरावा करून त्यावेळेस मंजुरी आणलेली, पण सत्ता बदल झाली आणि ते रखडलं. मागच्या 10 वर्षात पंतप्रधान पण त्यांचे, खासदार त्यांचे, मंत्री त्यांचे, आमदार त्यांचे, मग का नाही तुम्हाला योजना लागू होते.